काय ग नीतू, कसला विचार करतेस? हा, कर कर विचार कर, कारण आता फक्त 93 दिवस राहिलेत. आई प्लीज, नॉट नाव. हे बघ, मला माहितीये तू खूप बिझी आहेस, तुझ्याकडे खूप काम आहे, पण दिवस पण खूप कमी शिल्लक राहिलेत ना. उद्यापासून बघायला सुरुवात करू का नवरा मुलगा? आई 93 दिवस आहेत ना अजून. मी शोधते ना स्वतःसाठी मुलगा. नाही म्हणजे तेवढी चॉईस असेल ना मला. हा, आहे ना, आहे. म्हणजे शोध शोध. आता तू लग्नाला तयार झालेस म्हटल्यावर नवरा मुलगा शोध आणि लवकर लग्न कर. फक्त शिल्लक राहिलेल्या दिवसात करायचे एवढं लक्षात ठेवा. अरे ईशा, इथेस हो तू? अरे किती होऊन टाकलं तुला मी. अरे चल की जेवाय, भूक नाही लागली. अरे खातो मी नंतर. मला हे गाणं कम्प्लीट करायचं. कॉम्पिटिशन साठी गाणं सबमिट करायचं होतं, शेवटचा दिवस आहे. हा. अरे ईशा, बघू जरा तू काय लिहिलंय. ए ऋषा, अरे लय झाक लिहिलं बघ तू, एकदम कल्लाच. मला तर लय आवडलं बघ, मस्तच लिहिलंय तू. मी तुझा मित्र आहे ना, मग मी काही केलं तरी तुला ते आवडतं. एवढं काही ग्रेट नाही लिहिलंय मी सुम्या. अरे नाही ऋषा, मी म्हणायलो ना तुला, मी सांगतो तुला फेटे उडतील फेटे. अरे मला माहिती आहे ना, जेवढं झालंय तेवढं पाठवून देऊ. बघू पुढचं पुढं. हा. तूच आभास आहेस हे मी तुला नाही सांगणार, ते तूच सांग. अरे ऋषा, वाजव की, झाक वाजवत होतास. थांबला का? वाजव. सुम्या, केतन सॉलिड निघाला. त्याला कळलंय की मी आभास. सर, मी ना तुमचे सगळे पिक्चर बघितलेत 15 वेळा. मला प्लीज ऑटोग्राफ द्या ना. आणि सर, मला तुमच्या पिक्चर मध्ये काम द्याल. मी पडेल ते काम करेन. आणि एक्स्ट्रा म्हणून काम दिलं तरी चालेल. मी एक्स्ट्रा काहीही बोलणार नाही. स्क्रिप्ट मध्ये लिहिलं ना तेवढंच बोलेन. सर प्लीज द्या ना काम. चिमटा करा ना, चिमटा. जवळ कर, तिळगुळ कर, तिळगुळ कर, जवळ कर. झालं एक्स्ट्रा बोलून? मॅडम, हे आपलं ऑफिस आहे. तेच म्हणते मी, हे आपलं ऑफिस आहे. इथे एक्स्ट्रा बोलून नाही झालं. गुहेतून वाघीण लगेच बाहेर येते. चला कामाला लागा. हो ना? टाइमपास करतात. हाय. नीतू, तू ऑफिस मध्ये? अगं कॉल करायचास ना, मी आलो असतो बाहेर. चल आपण बाहेर जाऊन बोलूया. चल. मिस्टर तिळगुळकर, नीतू तुम्हाला नाही, मला भेटायला आली. माझं एक महत्वाचं काम आहे तिच्याकडे. नीतू प्लीज कम. तिळगुळकर गार पडला. म्हणजे अहो, हा गार झाली असा घेवा. पण काय मॅटर काय? म्हणजे तुम्ही एवढे टेन्शन मध्ये दिसता म्हणून विचारलं. टेन्शन? कसलं टेन्शन? मला काही टेन्शन नाही. हो का?
नाही ते पण बरोबर आहे म्हणा. आता चंद्रमुखी आणि पारो एकत्र आल्यावर म्हटलं टेन्शन येतलंच. ह्यातली पारो खायची आणि चंद्रमुखी खायची ता जर कळलं ना तर घरात गोप्या. काय चाललंय काय तुझं? अरे काय बोलतोयस, कोणाशी बोलतोयस, कोणाबद्दल बोलतोयस, तुला कळतंय का काही? चूक माझीच आहे म्हणा. सुरुवातीपासून तुझ्याशी तुझ्या पोस्ट प्रमाणे वागायला हवं होतं मला, पण नाही. माणुसकी म्हणून मी चांगला वागलो, तुझ्याशी मैत्री केली, गरज होती तेव्हा पैशांची मदत केली, आणि त्याचाच गैरफायदा घेऊन तू माझ्याच डोक्यावर बसलायस. बघतोयस काय? निघ. कामिनी, ऍक्च्युली मला कळलं नाही, म्हणजे तू मला अचानक ऑफिसमध्ये बोलावून घेतलं असेल. तू रिलॅक्स, बोलूयात शांतपणे. नाही, सेम पेंट. सॉरी. ऍक्च्युली काय ना, माझी आई पण घरी असं चाफ्याची फुलं परणीतच ठेवते. अगं बाबांची आवड. हो, वाव. एनिवे मला सांग, तू सिनेकट्टा वाचलायस? म्हणजे किती मोठं नाव आहे ना सिनेकट्टाचं, ऐकून आहे मी, पण ऑनेस्टली मी वाचलं नाहीये कधी. ते काय ना, ऍक्च्युली फारशी वाचनाची आवड नाहीये ग मला, रेग्युलर रीडर नाहीये. ते काय ना की वाचनापेक्षा ना मला ऐकायची जास्त आवड आहे, जसं रेडिओवरची गाणी, प्रोग्राम्स, आणि स्पेशली आरजे आभास. या. एनिवे नीतू, ऍक्च्युली आम्ही असं ठरवलंय की ऑफिसचं इंटिरियर थोडंसं चेंज करावं, आणि माझी अशी इच्छा आहे की ते काम तू करावंस. आय नो तू कामात खूप बिझी आहेस, पण अजून एक छोटंसं काम. आर यू ओके विथ इट? हा, ऑफकोर्स, व्हाय नॉट. मला आवडेल करायला. अगं बरं, मला सांग ना, तुझ्या डोक्यात काही अशी स्पेसिफिक आयडिया किंवा पर्टिक्युलर कुठला कॉन्सेप्ट किंवा थीम? हो, म्हणजे बघ, सिनेकट्टा हे मॅगझिन मराठी सिनेमाच्या बाबतीतले, आणि आत्ताच आम्ही ई मॅगझिन सुद्धा ओपन केले. सो आमचा टार्गेट हा यूथ आहे, आणि यूथला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी फ्रेश, वायब्रंट असं काहीतरी हवं. व्हॉट से? अमेझिंग. आय रिअली लाईक द थीम. गुड आयडिया. सो आता आपण एक काम करूया, मी तुला काही डिझाईन्स मेल करते, ते तू चेक कर, बघ हाऊ डू यू फील अबाउट इट, अँड देन वील वर्क अबाउट इट. ओके, थँक्यू. मोस्ट वेलकम. सो आता अशा नवीन नवीन आयडियाज तुम्हाला रोज सुचणार. तर असं का म्हणता ना? कारण आता अशी व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये रोज येणार आहे जिची तुम्हाला खूप काळजी आहे, जिच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन आयडियाज सुचू शकतात. नीतूने तुम्हाला काहीच नाही सांगितलं. ती निघताना म्हणाली की आता सगळं बदलणार आहे. या, शी इज राईट. बदल ही काळाची गरज आहे. जसं आपलं मॅगझिन बदललं, जशी मी बदलले, आणि का ते तुम्हाला माहिती आहे.